आज आपण बघणार आहे लहान मुलांसोबत इंग्लिश कसं वापरायचं आणि आपल्या आईला माहिती नसते कसं बोलायचं, तर आज आपण ते शिकूया. डिड यू अंडरस्टँड म्हणजे तुला कळलं का. त्याच्यानंतर डोंट लाय म्हणजे खोटं बोलू नको असं जर म्हणायचं असलं तर डोंट लाय म्हणायचं. त्याच्यानंतर स्टँड स्ट्रेट म्हणजे सरळ उभा राहा. त्यानंतर डू नॉट टच देअर म्हणजे तेथे हात लावू नको. त्यानंतर सिट प्रॉपरली म्हणजे व्यवस्थित बस होते. त्यानंतर फोल्ड युअर हँड म्हणजे हात बांधून ठेव जर म्हणायचं असलं तर पायाची घडी घाल. पाय बांधून पायाची घडी घाल म्हणायचं असलं तर फोल्ड युअर लेग्स म्हणायची. त्यानंतर फोल्ड युअर हँड म्हणजे हाताची घडी घाल. त्याच्यानंतर डोंट गेट डिस्ट्रॅक्टेड म्हणजे विचलित होऊ नको, डिस्ट्रॅक्ट नको होऊ, विचलित नको होऊ. नंतर गो टू युअर बेड म्हणजे झोपायला जा. त्यानंतर गो अँड टेक शॉवर जा आणि अंघोळ कर. म्हणजे आपल्याला जर म्हणायचं असली अंघोळीला जा तर गो अँड टेक शॉवर म्हणायचं. त्याच्यानंतर वॉश युअर हँड अँड प्रॉपरली म्हणजे हात धू जर म्हणायचं असलं, हात स्वच्छ धू जर म्हणायचं असलं तर वॉश युअर हँड अँड प्रॉपरली. असं नेहमी इंग्लिशचे वाक्य आपल्याला वापरायचे असतं मुलांसोबत, पण काय म्हणायचं हेच माहिती नसतं. त्यानंतर प्ले विथ युअर फ्रेंड्स म्हणजे तुझ्या मित्रांच्या सोबत खेळ. त्यानंतर शेअर टॉईज विथ युअर फ्रेंड म्हणजे तुझ्या मित्रांसोबत जर खेळणी वाट जर म्हणायचं असलं की तुझ्या खेळणी तुझ्या मित्रांसोबत वाट, तुझी खेळणी तुझ्या मित्रांसोबत मिळून खेळ. तर शेअर युअर टॉईज विथ युअर फ्रेंड. त्यानंतर शेअरिंग इज केअरिंग तर एकमेकांना दिल्याने आपुलकी वाढते. अशा पद्धतीने आपण इंग्लिश असंच काही छोट्या मुलांसोबत बोलण्यासाठी इंग्लिश जर वापरायचं असेल किंवा आपल्याला इंग्लिश शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.